रोहणे यांनी बरीच माहिती सांगितली आहे. तर यानंतर रोहिणी निले ही काय सांगणार आहे ते आता पाहूया. धन्यवाद ताई. सगळ्यात प्रथम सृजनला आज सृजनचा 200वा कार्यक्रम आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. यासाठी सृजनला धन्यवाद देते खूप खूप आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आपल्या साऱ्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. सगळेजण आशिष दादांबद्दल आज बोलतात. सृजनचा हा शेवटचा कार्यक्रम असतो. मला असं वाटतं की आशिष दादा हे समीकरणच वेगळं आहे, वेगळं रसायन आहे. आणि आशिष दादांचं जर दुसरं नाव ठेवायचं असेल तर मला असं वाटतं कल्पवृक्ष ठेवावं. कारण ज्याला जे जे हवं ते ते अगदी मुक्त हस्ताने दादा देतात. आणि असा माणूस आजकालच्या जगात प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो असू शकतो का, हा पण प्रश्न पडतो. आणि मग नाही, चांगुलपणा कुठंतरी आहे, आपण त्याचे पासून फारकत घेऊ नये असा परत एक विश्वास कायम राहतो. असो, आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझे नाव रोहिणी निलेश निले आहे. दरवेळेस मी स्वरचित कविता सादर करते. आज स्वरचित कविता सादर करणार नाहीये. मी एक टीचर असल्यामुळे सतत मला विद्यार्थ्यांचा संपर्क येतो आणि एक जनरल बोललं जातं आजकालच्या जनरेशन बद्दल की आजकालची जनरेशन वाया गेलेली आहे. मुलं आजकाल वाया गेलेले आहेत, पहिलेसारखे विद्यार्थी राहिले नाही, असं तसं तसं असं बरंच काही. पण मला असं वाटतं, एका शिक्षिकेच्या भूमिकेतून सांगते, विद्यार्थी जो आहे तो जो पहिले होता तो तसाच आहे, तो आजही तसाच आहे आणि तो पुन्हा पुढच्या भविष्यातही तसाच राहील. विद्यार्थी बदललेला नाही, बदलले आहेत शिक्षक. आणि मुळात सांगायचं तर आई बदलली आहे. मोठा विषय बोलत नाही याच्यावर, पण सध्या काही असे अनुभव आले की त्याच्यानी मला असं वाटलं नाही, माझी सुद्धा भूमिका तितकीच महत्वाची आहे. सॉरी. आणि मग परत जी पूर्वीची शिक्षिका होती, जी मी विसरत चाललेली होती ह्या बदलत्या जगात, असं वाटलं नाही, आपण आपली मूल्य ढासळू द्यायची नाही. असाच आशय असलेली शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात किती आवश्यक असतात आणि किती महत्वाची भूमिका ते पार पाडतात, हा आशय असलेली 2011 साली मी कविता वाचली होती. ती मला आज तुमच्यासमोर सांगावीशी वाटते. कविता आहे प्राध्यापक डॉक्टर राजन जयस्वाल यांची. सुरू होत आहे कविता, ज्याचं शीर्षक आहे खांदे. एकदा गुरुजींना मी विचारलं, आपला सर्वात महत्वाचा अवयव कोणता? एकदा मी गुरुजींना विचारलं, आपला सर्वात महत्वाचा अवयव कोणता? गुरुजी म्हणाले, कान, नाक, डोळा. मी म्हणालो, चूक. गुरुजी खांदे उडवत म्हणाले, मी हरलो, तू सांग. मी म्हणालो, खांदे. गुरुजी म्हणाले, कसं ते सांग. त्यावर मी गुरुजींना सांगितलं, कान, नाक, डोळा नसला तरी माणूस जगतो. कान, नाक, डोळा नसला तरी माणूस जगतो, खांद्याशिवाय का कुठं माणूस असतो? कान, नाक, डोळा नसला तरी माणूस जगतो, खांद्याशिवाय का कुठं माणूस असतो? खांदे नसले तर मान कशी ताठ राहील? खांदे नसले तर मान कशी ताठ राहील? खांदे नसले तर हात कुठे उगम पावते? मान ताठ म्हणून तर स्वाभिमानानं जगणं जमतं. मान ताठ म्हणून तर स्वाभिमानानं जगणं जमतं. हात बळकट म्हणून तर कर्तृत्वानं जगणं जमतं. ज्याचं जगणं थांबलं आहे, ज्याचं जगणं थांबलं आहे त्याला आधार माझा खांदा. ज्याचं जगणं थांबलं आहे त्याला आधार माझा खांदा. ज्यांचं बहरणं हरवलं आहे त्याला आधार माझा खांदा. जे नैराश्यानं ढसढसा रडतात, जे नैराश्यानं ढसढसा रडतात त्याला आधार माझा खांदा.
जे वैफल्यानं सैर भैर होतात त्याला आधार माझा करता. तुमच्या पालखीचे भोई आम्ही म्हणून आमचे खांदे शूर. तुमच्या पालखीचे भोई आम्ही म्हणून आमचे खांदे शूर. रहाटीच्या गाडीचे बैल आम्ही म्हणून आमचे खांदे शूर. अभाग्यांना रडायला हक्काचे स्थान आमचे खांदे. अभाग्यांना रडायला हक्काचे स्थान आमचे खांदे. उपेक्षितांच्या आधाराला हक्काचे स्थान आमचे खांदे. उत्थानासाठी लढूया खांद्याला खांदा लावून. उत्थानासाठी लढूया खांद्याला खांदा लावून आणि विकासासाठी झटूया खांद्याला खांदे लावून. इतकी महत्वाची भूमिका आहे रसिक हो. तर अशी होती ही माझी नाही राजन जयस्वालांची कविता. फार आवडली म्हणून तुमच्या समोर सादर केली. कविता सादरीकरणासाठी सृजननी संधी दिली त्याबद्दल सृजनचे शतशः आभार. सृजननी माझ्या एकटीच्याच मनात नाही असंख्य लोकांच्या मनात आनंदाची झाडं लावलेली आहेत. नंतर त्यांची आत्मविश्वासाची झाडं लावलेली आहेत आणि कित्येकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सुद्धा दिले आहेत. त्या साऱ्यांसाठी सृजनला त्रिवार नमन. धन्यवाद.